अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर डीजीसीएनं अहवाल सादर केला। विमान झाडाला आढळून कोसळल्यामुळे बोललं जातंय, तर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी भलं मोठं झाड नाही, त्यामुळे अहवालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। 28 जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। आपण या ठिकाणी पाहू शकता। याच ठिकाणी 28 जानेवारी रोजी सकाळी 9:15च्या आसपास या ठिकाणी अजित पवार यांचे विमान कोसळले आणि यामध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेला काल महिना लोटला असला तरी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते हे या ठिकाणी येत आहेत। तो रिपोर्ट सादर केला, त्यामध्ये प्रामुख्याने असा उल्लेख आहे की या ठिकाणी विमान हे तिरकं झालं आणि झाडाला धडकून हे विमान खाली कोसळल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता दूर दूरपर्यंत असं मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी झाड नाही की ज्या झाडाला विमान धडकेल अशी हे या ठिकाणी एकही झाड दिसून येत नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी दृश्यमानता कमी असल्याचे देखील उल्लेख केलेला आहे। या ठिकाणी एकही असं उंच झाड कुठेही दिसून येत नाही। त्यामुळे या रिपोर्टवर आता सध्या बारामतीकर शंका उपस्थित करीत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विमान अपघाताची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी मागणी करत आहेत। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।